मित्रांनो, नवीन वर्षाचं काउंटडाऊन सुरू झालंय. बाकी देशात लोक सेलिब्रेशनच्या तयारीत आहेत. पण महाराष्ट्रात मात्र फटाके फक्त आकाशात नाहीत, तर राजकारणात फुटणार आहेत. कारण जानेवारी 2026 हा एकदम निवडणुकांचा महिना ठरणार आहे. 15 जानेवारीला मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह 29 महापालिकांच्या निवडणुका आणि त्याच्या अवघ्या 10 दिवसांनी 28-29 जानेवारीला 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या. म्हणजे महाराष्ट्राचं शहरी आणि ग्रामीण भविष्य दोन्ही एका महिन्यात ठरणार. यावेळी निवडणुका वेगळ्या आहेत. कारण याचा निकालावरून ठरेल की 2029च्या विधानसभा निवडणुकीत राज्य कोणाच्या बाजूने कळणार. शहरातील महापालिका आणि गावातील जिल्हा परिषद यांची वेगवेगळी वाट दिसत असली तरी राजकारणाचा सूर त्यातूनच ठरणार आहे. एकाकडे सत्तेचा ताबा तर दुसऱ्या बाजूस जनतेचा मूड. यामुळे जानेवारी महिन्यात उठणाऱ्या प्रत्येक मतदान पत्रिकेवर फक्त उमेदवाराचं नाही तर पुढच्या 4 वर्षांचं राजकीय समीकरण लिहिलं जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधीच महापालिकांसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज 23 डिसेंबर पासून सुरू होऊन 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. छाननी 31 डिसेंबर, माघार 2 जानेवारी आणि मतदान 15 तारखेला. 16 तारखेला निकाल लागणार आहे. त्याच वेळी ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू होतो. 12 जिल्ह्यात तयारी पूर्ण झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर. उरलेल्या 17 जिल्ह्यांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तिथं मतदान होईल. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पूर्वी ही निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून आयोगाने 21 दिवसांचा थेट कार्यक्रम आखला आहे. गेल्या 2 वर्षापासून जिल्हा परिषदा नव्हत्या. कामांचा निर्णय अधिकारी घेत होते. निधी होता पण मंजुरी नव्हती. आता पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी परत येणार आहेत. ग्रामसभा सुरू होतील. शेतकरी, महिला, तरुण यांचा आवाज जिल्हा स्तरावर पोहोचेल. यामुळे या निवडणुका म्हणजे फक्त राजकारण नाही तर गावाच्या घरापर्यंत लोकशाही पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. शहरातही वेगळं चित्र दिसतंय. मुंबई महापालिकेच्या 227 जागा, पुण्याच्या 162, नागपूरच्या 151, नाशिकच्या 102, ठाणेच्या 125 आणि औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर झाले. ती सुद्धा या यादीत आहे. जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मतदार 15 जानेवारीला मतदान करणार आहे. शहरी मतदारांसाठी ही निवडणूक म्हणजे प्रशासन चालवण्याचं थेट मत. कोण रस्ते, ड्रेनेज, वीज, वाहतूक सुधारेल हे ठरवणार हेच मतदान आहे. दरम्यान ग्रामीण भागात या निवडणुका वेगळ्या पद्धतीने रंग घेत आहेत. कोल्हापूर, सांगलीत शाहू फुले परंपरा जागी आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना आहे. कोकणात राष्ट्रवादीचा गड तगडा आहे. तर मराठवाड्यात अजूनही मतदारांचा ताण ओबीसी शेतकरी संघटनांकडे झुकलेला आहे. शहरात भाजप शिंदे युती जमिनीवर मजबूत आहे. पण गावात ठाकरे गट आणि शरद पवार यांचं नेटवर्क सक्रिय झाले. त्यामुळे ग्रामीण राजकारणात प्रत्येक मतदार आज तुलनेने विचार करतो. पक्षाला मत द्यायचं की काम पाहून व्यक्तीला. दरम्यान 2017 मधल्या मागच्या निवडणुकांचं थोडं तथ्य पाहू. त्यावेळी 1489 जागांसाठी 6991 उमेदवारांनी अर्ज भरले होते. सुमारे 48% महिला उमेदवार होत्या. जवळपास 9% उमेदवारांवर गुन्ह्याचे खटले होते आणि विजेत्यांपैकी 54% महिला होत्या. म्हणजेच महिलांची भूमिका आधीपासूनच ठळक होती. यावर्षी ती अजून वाढणार आहे. कारण झेडपी सभापतींसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आरक्षण जाहीर झालं आहे. रायगड सर्वसाधारण, रत्नागिरी नागरिक मागास महिला, सिंधुदुर्ग सर्वसाधारण. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात महिलांची ताकद वाढणारच. आता थोडं आकड्याचं गणित. राज्यात एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. पण पहिल्या टप्प्यात निवडणूक फक्त त्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे जिथे आरक्षण 50%च्या मर्यादेत आहे. म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये 125 पंचायत समित्या. नंदुरबारमध्ये 100% आरक्षण, पालघरमध्ये 93, गडचिरोलीत 78, नाशिक 71, धुळे 73. त्यामुळं तिथं पेच आहे. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आयोग नव्याने सोडत टाकून दुसऱ्या टप्प्यात तिथं मतदान करेल. हे सर्व ग्रामविकास विभागाने अधिकृतरित्या कबूल केले. राजकीय पक्षांची रणनीती स्पष्ट झाली आहे.
महायुतीला नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीने 207 अध्यक्षपदे जिंकली, तर महाविकास आघाडीला 44 आणि इतर पक्षांना 33 मिळाली. पण झेडपी वेगळी असते. इथं शहरी घोषणा चालत नाहीत. लोक नेत्याचं रोजचं काम बघतात. मागच्या वेळेस जे नेते रिकाम्या आश्वासनांवर आले त्यांना मतदार उजळणी दाखवणार असं वाटते. या निवडणुकांचा वेगळेपणा म्हणजे डिजिटल प्रचार. गावोगाव उमेदवारांनी सोशल मीडिया टीम्स तयार केल्या आहेत. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळीकडे उमेदवारांच्या रील्स फिरत आहेत. काही गावांमध्ये तर रील पहा आणि मत द्या असा माहोल आहे. लोकही आता हुशार झाले. त्याने 5 वर्षात काय केलं हा प्रश्न प्रत्येक मतदार विचारतो. पैसे, जाती, पक्ष या सगळ्यांवरून मत देण्याचा काळ हळूहळू मागे जातो. लोक काम दाखवणाऱ्यालाच मत देत आहेत. शेतकरी, महिला, तरुण हे 3 वर्ग या निवडणुकात निर्णायक ठरणार आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. ते म्हणतात यावेळी जो पाणी आणेल तोच आमचा नेता. महिला म्हणतात आम्ही आरक्षण घेतलंय पण अधिकारही हवे. आणि तरुणांचा सूर वेगळाच आहे. त्यांना संगणक लॅब, इंटरनेट आणि नोकरीसाठी योजना हव्या. याच गोष्टींचा परिणाम मतदानांवर नक्की दिसेल. महापालिका मतदान झाल्यावर आणि झेडपी मतदानाच्या आधी 10 दिवसाचा अंतर आहे. त्यामुळे पहिल्या निकालानंतर दुसरी रणनीती ठरेल. जर महायुतीकडे शहरे झुकली तर त्यांचा उत्साह गावापर्यंत पोहोचेल. पण जर महाविकास आघाडीने बीएमसी सारख्या महत्वाच्या पालिकेत प्रदर्शन केलं तर झेडपीत खेळ उलटू शकतो. हे दोन्ही निकाल पुढच्या निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत हे स्पष्ट. लोकशाहीला महाराष्ट्रात उत्सवाचा रंग असतो. गावात स्टेज, पोस्टर्स, गावठी ढोल ताशा, शहरात रोड शो आणि सोशल मीडियावरती चर्चा. पण या सगळ्याच्या रणधुमाळीत एक स्पष्ट बदल दिसतो. मतदार आता भावनेवर मत देत नाही, कामावर देत. माझ्या गावात काय बदल झाला हा प्रश्न आधी विचारला जातो. नेत्यांनी ते अनुभवलं आहे म्हणून ते आता थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांसाठी या निवडणुका कसोटीच्या आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी ती अहवाल पत्रिका आहे आणि विरोधकांसाठी पुनरागमनाची संधी. जनतेसाठी मात्र ती परिणामाची वेळ आहे. कारण 2 वर्ष अडकलेले रस्ते, अपूर्ण पाईपलाईन, बंद पाण्याच्या योजना, शाळा यांचा निकाल या मतदानात लागणार आहे. 15 जानेवारीला शहरात मतदान, 28 जानेवारीला गावात. हे 2 दिवस महाराष्ट्राचं भविष्य ठरवतील. कारण या निकालानंतर राज्य कोणत्या दिशेने जाणार याचं चित्र स्पष्ट होईल. या महिन्यात महाराष्ट्रात सण नाही, पण प्रत्येक गाव, प्रत्येक वॉर्ड निवडणुकीच्या उत्साहात रंगणार आहे हे नक्की. तुमच्या भागात काय वातावरण आहे? गावात प्रचार सुरू झालाय का? शहरात पोस्टर लागलेत का? आणि तुमच्या मते पक्षावर विश्वास ठेवायचा की स्थानिक उमेदवारावरती? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. मी भेटेन पुढच्या व्हिडिओत. त्यात पाहूया महापालिका आणि झेडपी निकालानंतर राज्याचं राजकारण कुठे वळलंय. तोपर्यंत पाहत रहा या बोलूया.